नमस्कार मंडळी, हा जो व्हिडिओ आहे ना तो परवा अविधवा नवमी होती ना, त्या दिवशी मी पितराचा स्वयंपाक करत होते, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर त्याच दिवशी रात्री इतका पाऊस पडला ना, बापरे बाप, भरपूर असा पाऊस पडला होता आणि इतक्या विजा कडकडत होत्या। आम्ही रात्रभर जागे होतो आणि रात्रभर तसाच पाऊस पडत होता आणि खूप भीती पण वाटत होती मला, कारण की असं वाटत होतं ना कुठेतरी वीज पडणार आहे आणि वाटतं कुठेतरी पडलीच आहे। त्याच्यामुळे ना आमच्या इथे लाईट गेली। म्हणजे लाईट नसली तर एखाद्या वेळेस चालेल, पण पाणी असायला पाहिजे। पण आता जर का लाईटच नसेल तर पाणी कसं येणार, मोटर चालू नाही होणार ना। मग असं झालं आमच्यासोबत आणि आता हे सगळं करायचं कसं, खूप कमी पाण्यामध्ये आणि स्वयंपाक करायचं म्हटलं तर, आणि इतका सगळा स्वयंपाक करायचं म्हटलं की पाणी तर हवंच ना, पण पाणी नव्हतं आमच्याकडे। जाम प्रॉब्लेम झाला, पण काय करणार आता, सगळ्यांनाच तोच प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे। तर मी आता ही बनवलेली आहे 5 भाज्यांची जी भाजी आहे, मिश्र भाजी, ती बनवली आहे। आणि काय काय पदार्थ बनवले ते तुम्हाला सांगते। आमच्याकडे खरं तर पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असतो, पुरणपोळ्या पण त्याच्यामध्ये असतात, पण मग लाईटच नाही तर मग आता हे सगळे मसाले, आणि त्याच्या 2 दिवस आधीपासून लाईट नव्हती। नाहीतर मी ना सगळं, जर का हे सगळं स्वयंपाक करायचं असेल ना तर 2 दिवस आधीपासून सगळी तयारी करते। मसाले वाटायचे असतात, ते पुरणपोळ्यांचे मसाले वगैरे सगळं आधीच रेडी करून ठेवते। वेलची वाटून ठेवते, शेंगदाणे वाटून ठेवते, परत कांदा लसूण याचा मसाला वगैरे सगळं रेडी करून ठेवते। परत हे जे कोथिंबीर निवडायची असते, हे सगळ्यांची तयारी ना मी 2 दिवस आधी करते। त्याच्यामुळे ना माझा स्वयंपाक खूप लवकर होतो। ये भैयानी हे करते ना, मेहंदी काढते। कोण? तुम्हाला कसं माहिती? मीच तर बोलली होती। कोणती का पूर्वा? बघ आता पूर्वा अगं त्यांचं ते जाती बनते ते, तर ते पिल्लू त्या बिचार लिली बाबू तुला दूध देते, थांब। खरं ग बाई, आजारी पडल्याशिवाय माणसाला किंमत मिळत नाही। हे घे बाय, तिला दूध दे। कसा हात वरती केला ग तिचा, ते बघ। ते उचल औषधाचं बाटली। बास्केट मध्ये तिला घेऊन जातो मग दवाखान्यात। लिली, काय झालं तुला बाळा? काय लागलं तुझ्या पायाला? हात बघ ना ग कसा पकडून ठेवलाय ग हात तिने। तुला पण दिसेल त्याचा। हा इकडे बघ। आता ना तू हे पीठ मळून दे। हे बघ, सगळीकडे ना पीठ लावून घ्यायचं, सुक्क पीठ, तेल, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग पाणी टाकायचं। भाजीचा सुगंध एवढा छान येतोय ना, बंद कर पूर्वा। आणि आता पीठ आहे ना एवढं, आता ना एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे पूर्वा। काय घे मग जाते ती। तिला काल इंजेक्शन द्यायला गेलेलं, तिच्या अंगावरती एक कुत्रा भुकत होता, पतू बोलला चल फिरू, अशी धावत गेली त्याच्यावर। ते पण तिला इंजेक्शन मारलं तरी सुद्धा, तरी पण अशी स्पीड मध्ये धावत गेली। जीव गेली एखाद्याचा। ते डेंजर कुत्रा बिचारा, तो इथे बसलेला पकडीच्या इथे, काहीच नाही करत, तो बसलेला तो आरामात बिचारासारखा आजा। हिला मी बाहेर काढलं की मी पाणी बंद करते, मी असं तिला बाहेर काढते ना पाणी चालू करायला बंद करायला, तर मी हिला बाहेर काढलं की ये चल बाबा, तोपर्यंत तिची सू वगैरे। मी आली, बंद केलं कॉक, आणि मी बघते पिल्लू कुठे गेली, आणि मी त्या कुत्र्याला बघितलं, मी तिथे तर गेली नसेल ना, गाडीमुळे दिसलीच नाही मला, आणि तोपर्यंत तिने त्या कुत्र्याच्या अंगावरती धावली। तो बिचारा कुई 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 करतोय। आणि बऱ्याच दिवसांपासून ना माझ्या पायाला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे जे गुडघे दुखत आहेत ना तसं मला ना गुडघा दुखायला लागला आहे अचानकमध्ये, आणि तो खूप दुखतो आहे। तर बऱ्याच
ताईंची मला अशी कमेंट येते की जे ड्रेस तू घेतले होतेस मिशोवरून तर ते कधी दाखवणार आहेस. तर ते दाखवायचे आहेत मला, पण हे असं मला दाखवणं बरोबर वाटत नव्हतं म्हणून मी जरा वेळ घेतला. मी विचार केला आत्ता बरं होईल मग बरं होईल. तर आहे ना त्याच्यावर मी एक औषध मला मिळालं आहे, तर मला फरक पडायला सुरुवात झाली आहे. आणि त्याने जर का मला खरंच खूप चांगला फरक पडला ना तर मी तुमच्याबरोबर ते नक्की शेअर करेल. आणि लवकरच मी तुम्हाला ते ड्रेससुद्धा दाखवेल नक्कीच घालून. नुसतेच दाखवून उपयोग नाहीत ना, तर ते घालून पण दाखवले पाहिजेत. आणि पिल्लूला सकाळी सकाळी मस्ती करायची. आता आज सगळेजण लवकर उठलेत ना, तर सकाळी 4 वाजता उठलो आहे आम्ही सगळे. तर तिला मस्ती करायची आहे आणि तिला ना सगळेजण जागे पाहिजेत, रात्रभर पण जागे पाहिजेत, दिवसा पण जागे पाहिजेत. म्हणून आता ती मस्ती करते. बघा कशी मस्ती करते पूर्वाबरोबर. तेच ना, जबरदस्तीने मागे लागली आहे. फक्त मस्ती करायची बस सकाळी सकाळी उठल्या उठल्या. आज आज तिला मजा वाटते सगळे उठलेत लवकर. आणि दुसरा कुठला आजार असेल ना तर तो सांगायला लाज नाही वाटणार. एवढं ना की गुडघेदुखीचा त्रास सांगायला मला लाज वाटायला लागली आहे, कारण की तेवढं माझं वयसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे. आणि बघा जे किरकोळ तब्येतीने असतात ना त्यांचेसुद्धा गुडघे दुखतात. असे माझ्या ओळखीत बरेच जण आहेत की ज्यांची तब्येत खूप बारीक आहे पण त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे. आणि ते माझ्यापेक्षासुद्धा वयाने लहान आहेत. मग पण माझं दुखत असेल ना तर माझं फक्त माझ्या वजनानेच दुखतं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. तर त्यापेक्षा कोणाला काही न सांगितलेलं बरं म्हणून मी हे सांगितलंच नाही. कारण की मध्यंतरी मी एक व्हिडिओ बनवली होती, प्रथमेश आणि मी गणपती बुक करायला गेलेलो. त्याच्यामध्ये मी घर बघायला जाताना जरा अशी 2च स्टेप चालली असेल त्यातून पण लगेच कमेंट यायला लागली. माझी त्यांना खूप जास्त काळजी वाटत होती ज्यांनी कमेंट केली होती त्यांना. तर त्या बिचाऱ्या सांगत होत्या तू वजन कमी कर, मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून सांगते. जसं मला माहितीच नाही आहे की मी वजन कमी करायला पाहिजे. हे सततच्या ना वाईट कमेंट ऐकून ना वाचून म्हणजे आता हे सांगण्याने काय फरक पडेल असं काही नाही आहे. प्रत्येकाला माहिती आहे की मला माझं वजन कमी करायला पाहिजे. आणि प्रत्येक स्त्री असू किंवा पुरुष असू त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं मी एकदम फिट असायला पाहिजे, मी एकदम सुंदर दिसायला पाहिजे, माझी तब्येत बारीक असायला पाहिजे. आणि मला तर ना मी तब्येत बारीक असण्यापेक्षा मी विचार करते जे कपडे घेतलेले आहेत ना ते आपल्याला, जे कपडे आहेत ते आपल्याला यायला हवेत, इतकी तरी तब्येत असायला हवी. तर त्यासाठी सतत तसं मी प्रयत्नच करत असते. त्यातूनसुद्धा मी मध्यंतरी म्हणजे नेहमीचा जो पण पदार्थ मी काहीही पदार्थ बनवू देत पण तरीसुद्धा माझ्या तब्येतीसाठीच मला कमेंट येत असतं की हे सगळं खातेस म्हणून तुझी तब्येत अशी आहे, हे असं सगळं बनवणं बंद कर वगैरे वगैरे असे बऱ्याचशा कमेंट मला येत असतात. आणि या बॅड कमेंट करणाऱ्या बायका यांना मी वेगळं काय बोलू. मला त्यांच्या लक्षात राहत नाही वाटतं की मला 2 मुलं आहेत, त्यांच्यासाठी मला जेवण बनवावं लागतं. आणि माझी तब्येत खूप असल्यामुळं मी जेवणच नाही करायला पाहिजे आणि माझ्या मुलांना पण खायला घातलं नाही पाहिजे का. तर मला आता यांचा प्रश्नच पडलेला असतो. आणि त्यांना माझी खूप जास्त काळजी वाटते. तर माझी काळजी न करता तुम्ही स्वतःची काळजी करा आणि तुमच्या स्वतःच्या घराकडे लक्ष द्या. आणि काय आहे माहिती आहे का, माझी जी कढई आहे ना, जी भिडाची कढई आहे, भिडाची कढई असं सिल्वर व्हाईट अशी कलरची असते का मला काही म्हणजे अशी मला कल्पना नाही आहे. सतत एका बाईची ना अशी वाईट कमेंट येत असते की ती पहिली कढई घासू म्हणजे नक्की काय करू ते मला कळलं नाही अजून. म्हणजे घासल्यानंतर ती अशी व्हाईट अशी सिल्वर कलरची होईल का काय असं मला समजत नाही आहे की कसं घासू, म्हणजे कोणतं लिक्विड लावून घासू किंवा कोणतं केमिकल लावून घासू, काय करू मला कळत नाही आहे. कारण माझी कढई आहे ना ती इतकी क्लीन असते, मी सतत ना ती वापरत असते आणि मला खूप आवडते ती कढई वापरायला आणि ती सतत मी स्वच्छ करत असते. तर आता बॅड कमेंट करणाऱ्या बायकांना मी काय बोलू शकते, काहीच बोलू शकत नाही. तर माझा आता स्वयंपाक झालेला आहे. आणि काय माहिती आहे का, आपण जर का याबद्दल बोललो ना तर आणखीन काही बायकांना चेव येतो, मग त्या आणखीन जाऊन कमेंट करायला चालू करतात. तर असं आहे. तर कारण बाकीचे पण मी यूट्यूबर बघते जे बॅड कमेंट करणारे असतात ना त्यांच्यावर व्हिडिओ बनवतात, मग त्यांना आणखीन काय काय बोलणारे लोकसुद्धा आहेत त्या जगामध्ये. खूप वाईट लोक आहेत, पण वाईट लोक फार थोडी आहेत असं मला वाटतं.
आणि चांगली माणसं भरपूर आहेत, कारण ते इतके छान छान सुंदर सुंदर कमेंट करतात ना. आणि खरंच खूप चांगले लोक आहेत, जे मला क्वचित कदाचित एखादी वाईट कमेंट येते, पण नेहमीच चांगलीच कमेंट येते. आणि त्यांच्याबद्दल सगळ्यांबद्दल जे तुम्ही मला छान छान कमेंट करता आणि प्रोत्साहन देता ना, त्याबद्दल खूप थँक्यू सगळ्यांना. आणि आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करून आमचं सगळं काम झालं आहे माहिती आहे. पाणी जरासुद्धा नसतानासुद्धा आम्ही कसं केलं असेल बरं. म्हणजे खरंच खूप संकटांना तोंड देऊन आम्ही हा सगळा स्वयंपाक केला आहे. आणि मला 2 वेळा करावं लागणार आहे. हे माझ्या सासूबाईंसाठी होतं आणि परत आता सासऱ्यांसाठी करायचं आहे. ते परत मला अमावस्याला करायचं आहे. आणि मी ना डेली असं ना व्लॉग बनवण्याचा विचार करते, पण काय माहिती नाही माझ्याकडून होत नाही आहे ते. तर आता मी काय काय पदार्थ बनवले, तर 5 भाज्यांची भाजी केली आहे, बटाट्याची भाजी केली आहे कारण पुऱ्या केल्यात म्हणून, भेंडीची भाजी केली आहे, कारलं बनवलेलं आहे, परत आपलं आळू वडी केलेली आहे, कढी बनवलेली आहे, वरण भात, परत अजून काय बनवलं आहे बरं, अजून माझ्या काही लक्षात नाही आहे. आळू वडी आहे ना प्रथमेश तळत होता, कारण की आपण जे हे वाढत असतो ना पान, त्या पानावर आमच्याकडे वडी तळत नाहीत, म्हणजे कच्चीच वडी ठेवतात. तर आता आम्ही जेवताना मात्र आमच्यासाठी तळतो आहे प्रथमेश. आणि माझं आता झालेलं आहे सगळं, हे याला वाडीचं जेवणसुद्धा म्हणतात ना. तर आता माझं हे फटाफट स्पीडमध्ये जेवण झालेलं आहे. आणि बघा वातावरण जे आहे ना, हे सकाळपासून ते रात्रीपर्यंत सेम असंच होतं, कारण पाऊस लागला आहे आमच्याकडे. तर आता प्रणय इथेच राहिले होते आणि आता सगळी मुलं जेवायला बसलेत. ते तू प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रथमेश आहे ना, तो घरातली जी बाकीची कामं असतात ना, म्हणजे ते त्याच्याकडून खूप जबरदस्तीने करून घ्यावी लागतात. हे उचल ते उचल म्हणून. कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या असेल, चादरांच्या वगैरे घड्या घालायच्या असेल, तर त्याला जबरदस्ती सांगावं लागतं. पण स्वयंपाकात जर का मदत करायची असेल ना, तर त्याला सांगावं लागत नाही. एकदा सांगितलं ना तर लगेच येतो तो करायला. आणि आमच्याकडे तुम्हाला सांगितलं ना पाऊस लागला होता, तर त्याच्यामुळे ना मध्ये पाणी साचलं. तर ते पाणी साचलं आहे, तर त्या पाण्यात खेळायला बघा मुलं, सगळी लहान मुलं आले आहेत. आणि आता आज वाटतं ना ते ज्योतियाचा उपवास आहे, काही म्हणजे जे भैया लोक असतात ना, ते त्यांचा उपवास करतात, ज्योतियाचा उपवास तो आहे आज. तर आमच्या इकडच्या काही बायका आहेत मागे राहतात त्या, तर त्या चाललेल्या आहेत. आमच्या इथे ना नदी खूप जवळ आहे, तर त्या नदीवर जातात काही पूजा वगैरे करण्यासाठी. तर ते सगळ्या बायका चाललेल्या आहेत आत्ता. भाभी नदी पे जाएंगे? तरवानी. अच्छा. त्यांचा उपवास असतो ज्योतियाचा. ज्योतिया म्हणजे आपल्याकडे कसं आपण. आणि ही जी लिली आहे ना, ती कुठे गेलेली माहिती नाही. एका पायाचं बोट आणि एक हाताचं पूर्ण बोट तिचं मोडलंय, म्हणजे ना बोट नाहीच आहे तिच्याकडे. कशी बघ आणि पूर्वा आता तिला ना औषध लावते आणि तिला उद्या ती डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. आता ते तू लावलंयस ना, तरी सुद्धा ती काय करणार, सगळं चाटून टाकणार. थोडं तरी आतमध्ये जाईल. ऐक शांत बसली आहे ग, जरा पण चुळबुळ नाही काय नाही. हा बाई शांत बसली, काहीच नको करू तिला. फटाफट करायचं नाही होते होते पूर्ण तिचं मास निघालं. अरे हा मग किती नालायक हा मिल्लू ते तिथे शांत आहे. तिला ना माझ्यावरती ना. आता आजचा व्लॉग इथेच थांबवते, परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.